हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2025 या परीक्षेचा नवीन अपडेट पाहणार आहोत आणि आजच्याच व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेसाठी ऍप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होणार आहेत, तसंच या परीक्षेचा सिलेबस, पॅटर्न याच्यावरती डिटेल डिस्कशन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, 27 नोव्हेंबरला महाराष्ट्र सीईटी सेलने एक नोटिफिकेशन रिलीज केलं होतं। त्या नोटिफिकेशन मध्ये महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2025 27 मार्च 2025 या दिवशी घेण्यात येणार आहे, असं या नोटिफिकेशन मध्ये महासीईटी सेलने सांगितलं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची जी एलिजिबिलिटी आहे ती आपण पाहूयात। तर ही एक्झाम देण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे। तसंच या एक्झामसाठी कुठलंही अप्पर एज लिमिट नाहीये। त्यानंतर या परीक्षेचा जो पॅटर्न आहे, जो सिलेबस आहे, तो आपण पाहूयात। या एक्झाम मध्ये मेंटल ॲबिलिटी या सब्जेक्ट वरती 15 क्वेश्चन्स असतात 15 मार्क्सला। जनरल नॉलेज या सब्जेक्ट वरती 15 क्वेश्चन्स हे 15 मार्क्सला असतात। टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट्स रिलेटेड नॉलेज याच्यावरती 20 मार्क्सचे प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातात। या एक्झाम साठी असणारे जे टोटल मार्क्स आहेत ते 50 असून या परीक्षेचा जो टोटल टाइम आहे तो 60 मिनिटे एवढा वेळ या परीक्षेमध्ये तुम्हाला देण्यात येतो। त्यानंतर या परीक्षेचं जे एक्झामचं मीडियम आहे ते मराठी, हिंदी किंवा इंग्लिश तुम्ही तुमच्या गरजेनुसार सिलेक्ट करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण नाहीये आणि ही परीक्षा एमसीक्यू स्वरूपाची आहे। याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन दिले जातात आणि त्या 4 ऑप्शन्स मधून तुम्हाला एक ऑप्शन योग्य जो असेल तो निवडायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बीपीएड सीईटी दिल्यानंतर तुम्हाला फील्ड टेस्टला अपियर होणं हे कंपल्सरी आहे। जर तुम्ही फील्ड टेस्टला अपियर झाला तरच तुमची बीपीएड सीईटी ही ग्राह्य धरली जाईल। त्यामुळे ही जी फील्ड टेस्ट आहे ती फील्ड टेस्ट, तर या फील्ड टेस्ट मध्ये टोटल 50 मार्क्स तुम्हाला अलॉट केले जातात। त्याच्यामधून 4x10 शटर रन टेस्ट याला 10 मार्क्स असतात, सिट अँड रीचला 10 मार्क्स असतात, स्टँडिंग ब्रॉड जम्प टेस्टला 10 मार्क्स असतात, सिटअप्स टेस्टला 10 मार्क्स आणि मेडिसिन बॉल थ्रो याला 10 मार्क्स असतात। तर असे टोटल 50 मार्क पैकी तुम्हाला या फील्ड टेस्ट मध्ये मार्क्स दिले जातात। तर मित्रांनो, या परीक्षेचा जो सिलेबस आहे तो आपण डिटेल मध्ये पाहूयात। त्याच्यामध्ये पहिला आहे मेंटल ॲबिलिटी। तर मेंटल ॲबिलिटी हा बुद्धिमत्ता चाचणी प्रकारातील सब्जेक्ट आहे। या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला लॉजिकल डायग्राम्स, डायरेक्शनल सेन्स, रिलेशनशिप, कोडिंग अँड डिकोडिंग आणि नंबर सिस्टीम या वेगवेगळ्या टॉपिक्स मधून एमसीक्यू विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला एमसीक्यू ची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जेवढे जास्त तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह कराल तेवढं इझी तुम्हाला मेंटल ॲबिलिटी वाटेल। त्यामुळे तर मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही संपूर्ण अभ्यासक्रमावरती 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू प्रोव्हाइड करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांची त्या एमसीक्यूच्या बँक मधून खूप चांगली प्रॅक्टिस होते आणि एक्झाम त्यांना खूप सोपी वाटते। त्यानंतर पुढचा सब्जेक्ट म्हणजे जनरल नॉलेज। तर या जनरल नॉलेज मधून तुम्हाला जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जनरल हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया, सिव्हिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, लिटरेचर, करंट अफेअर्स ऍट नॅशनल लेवल या सगळ्या टॉपिक्स मधून जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, या सगळ्या सब्जेक्ट वरती आम्ही आमच्या बॅचेस मध्ये डेली लाईव्ह क्लासेस घेतो। संपूर्ण सिलेबस जो आहे तो आम्ही या सब्जेक्ट मधून या क्लासेस मधून कव्हर करतो आणि सोबतच तुम्हाला संपूर्ण सिलेबसच्या नोट्स देतोय। सोबतच तुम्हाला संपूर्ण सिलेबसच्या नोट्स आणि संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित व्हिडिओ लेक्चर्स पण आम्ही या कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो। तर यानंतरचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड अँड स्पोर्ट रिलेटेड नॉलेज। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की ही एक्झाम फिजिकल एज्युकेशनच्या बाबतीत आहे, त्यानुसार तुमचं स्पोर्ट्सचं नॉलेज पण या सब्जेक्टमध्ये टेस्ट केलं जाणार आहे। याच्यामध्ये प्रोफेशनल कमिटमेंट, कम्युनिकेशन, स्पोर्ट्स अवॉर्ड सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटसाठी, ऑलिम्पिक गेम्स, करंट अफेअर्स ऑन व्हेरियस स्पोर्ट अँड गेम्स, म्हणजे ही टोटल जी एक्झाम आहे ती मेनली स्पोर्ट ओरिएंटेड आहे। स्पोर्ट वरती या एक्झाम मध्ये फोकस केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक्झाम तुम्हाला जर यशस्वीपणे क्रॅक करायची असेल तर मी सजेस्ट करेल, ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आम्ही सुरू करत आहोत त्या बॅचला तुम्ही जॉईन करा आणि तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर्स मधून तुम्ही कव्हर करू शकता। डेली लाईव्ह क्लास तुम्हाला असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स दिल्या जातील, मॉक टेस्ट तुमच्या घेतले जातील, जेणेकरून या परीक्षेची तयारी तुमची किती झाली आहे ते तुम्हाला मॉक टेस्टच्या रिझल्टवरनं कळेल। आणि सोबत 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू संपूर्ण अभ्यासक्रमावरती या कोर्सेस मध्ये प्रोव्हाइड केले जातात। तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करू शकता किंवा स्क्रीनवरती दिलेले जे नंबर आहेत त्या नंबर्सवरती व्हॉट्सअप करून पण तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता। तर ऍप वरती कोर्स कसा परचेस करायचा याच्या मी स्टेप्स तुम्हाला
कमेंटमध्ये देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न येतो की मग ही एक्झाम जर 27 मार्चला आहे तर या परीक्षेचे ऍप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होतील. तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या एक्झामचे जे ऍप्लिकेशन फॉर्म असतात हे जानेवारी महिन्यामध्ये येतात आणि तुम्हाला हे नोटिफिकेशन जे आहे हे नोटिफिकेशन जानेवारीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये मिळतं. महाराष्ट्र सीईटी सेल हे नोटिफिकेशन आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड करते आणि त्यानंतर त्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला फॉर्म विषयी डिटेल माहिती प्रोव्हाइड केलेली असते. तर हेच फॉर्म आपण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून या एक्झामचे ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. तर मित्रांनो जसं की आपण पाहिलं की ही एक्झाम 27 मार्चला आहे म्हणजे खूप कमी दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये आपल्याला मॅक्सिमम या एक्झामचं प्रिपरेशन करायचंय, मॅक्सिमम वेळ या एक्झामसाठी द्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ताच या एक्झामच्या तयारीला लागलं पाहिजे. एक्झाम विषयी तुमचे काही प्रश्न असतील तर मला प्लीज कमेंट करा. मी कमेंटमध्ये तुमच्या या सगळ्या प्रश्नांची आन्सर्स देईल. त्यानंतर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मित्र असतील जे बीपीएड एक्झाम देणार असतील त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि या एक्झामचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला तुम्ही सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.